ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवत गीताभ्यासः दशमोध्यायः विभूतियोगः। भगवंतांचे विभूती कथन श्लोक आहेत 19 ते 22। भगवंतांचे अर्जुनाला उत्तर। विभूती कथन। अर्जुनाने भगवंतांची स्तुती केली व आपली विभूती ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। पार्थाच्या स्तुतीने भगवंत प्रसन्न झाले व त्याला म्हणाले। श्लोक 19। श्री भगवान वाच हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे। पदच्छेदः। हंत ते कथयिष्यामि दिव्याः हि आत्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ न अस्ति अंतः विस्तरस्य मे। इथं संधी कुठले आलेत? ह्यात्मविभूतयः ही आत्मविभूतयः यण संधी झालाय। नास्त्यंतो विस्तरस्य न अस्ति अंतः न अस्ति सवर्णांचा दीर्घ संधी अंतो विस्तरस्य विसर्गाचा ऊ झालेला आहे। आता शब्दार्थाने व्याकरण बघूया। हंत हे उद्गारवाचक अव्यय आहे। ते युष्मत सर्वनाम चतुर्थी एकवचन तुला। कथयिष्यामि कथ दावागण उभयपद परस्मैपदी द्वितीय भविष्यकाळ प्रथम पुरुष एकवचन। सांगेन। दिव्याः दिव्य विशेषणे स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन। ही कारण अव्यये आत्मविभूतयः आत्मविभूती स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन। आत्मविभूतयः सामासिक शब्द आहे। आत्मनः विभूतयः षष्ठी तत्पुरुष। प्राधान्यतः प्राधान्य या शब्दाला तहा प्रत्यय लागलेला आहे आणि तद्धित रूप बनलेलं आहे मुख्यत्वे करून असा त्याचा अर्थ आहे। कुरुश्रेष्ठ कुरुश्रेष्ठ पुल्लिंगी संबोधन एक वचन हे अर्जुनाला उद्देशून वापरलेलं संबोधन आहे। हे कुरुश्रेष्ठ कुरुषु श्रेष्ठ कुरुम मध्ये श्रेष्ठ तो कुरुश्रेष्ठ सप्तमी तत्पुरुष। न अव्यय नाही अर्थी अस्ति असं दुसरा गण परस्मैपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन आहे। अंतः अंत पुल्लिंगी प्रथमा एक वचन। विस्तरस्य विस्तर पुल्लिंगी षष्ठी एक वचन विस्ताराचा। मे अस्मत् सर्वनाम षष्ठी एक वचन माझ। आता इथं क्रियापद कुठलं आलेलं आहे? कथयिष्यामि प्रथम पुरुषी एक वचन क्रियापद आहे। अर्थातच त्याचा कर्ता आहे अहम। अहम हा कर्ता श्लोकामध्ये आलेला नाहीये, आपल्याला क्रियापदावरून कळून येतो। अहम ते कथयिष्यामि मी तुला सांगतो। हंत अरे मी तुला सांगतो काय? याः दिव्याः आत्मविभूतयः सन्ति प्राधान्यतः ते कथयिष्यामि। श्रीकृष्ण सांगतायत हे कुरुश्रेष्ठ हे अर्जुना, अरे ज्या माझ्या दिव्य अशा आत्मविभूती आहेत त्यातील प्राधान्य करून मी तुला सांगतो। इथं याहा आणि संती या दोन पदांचा अध्याहार करावा लागेल। प्राधान्यतः सगळ्यात सांगत बसणार नाही, तर मुख्यत्वे करून काय जे असतील त्या सांगतो। हे कुरुश्रेष्ठ संबोधने हाक मारली हे अर्जुना मी तुला सांगतो। आणि पुढे सांगतात न अस्ति अंतः विस्तरस्य मे। अस्ति हे क्रियापदे त्याचा कर्ता आहे अंतः। अंतः न अस्ति शेवट नाही। कशाचा? विस्तरस्य मे माझ्या विस्ताराला शेवट नाहीये। माझा अनंत विस्तार आहे, त्यातल्या मी काही विभूती प्राधान्य करून मी तुला सांगतो। त्या दिव्य आत्मविभूती तू ऐक असं श्रीकृष्णांना त्याच्यातून सांगायचंय। भगवंतांचा उपदेश ऐकून अर्जुनाला श्रीकृष्णांच्या दिव्य रूपत्वाची प्रचिती आली। श्रीकृष्ण हे सामान्य मानव नसून परमात्माच श्रीकृष्ण रूपाने अवतरलेला आहे हे त्याला पटलं। सर्व देवांचाही देव असणाऱ्या त्यांचे स्वरूप कोणालाही कळणं शक्य नाही हेही त्याला समजलं। अर्थातच भगवंतच स्वतःला जाणणार हे ओघानच आलं। तेव्हा त्यांचे स्वरूप त्यांनीच समजावून द्यावे अशी अर्जुनाने त्यांना विनंती केली। ज्या विभूतींच्या योगे भगवंत सर्वांना व्यापून राहिलेले आहेत त्या विभूती जाणण्याची त्याची इच्छा होती। कोणकोणत्या भावाने परमात्म्याचे चिंतन करणे शक्य आहे हे त्याला त्यामुळं कळलं असतं। श्रीकृष्ण तर भक्तवत्सल, अर्जुनाने इच्छा करण्याचाच अवकाश की त्याची इच्छा पूर्ण करण्यास भगवंत तयारच आहेत।
पार्थाने इच्छा केल्याबरोबर भगवंत त्याला म्हणाले, मी माझ्या विभूती तुला जरूर सांगतो. तसं पाहिलं तर माझ्या विस्ताराला अंत नाही, पण तरीही त्यातील महत्वाच्या अशा दिव्य विभूती तुला सांगतो. श्लोक 20. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव च. पदच्छेदः. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिः च मध्यम च भूतानाम अंतः एव च. इथं संधी कुठले आलेत? अहम आत्मा, म या व्यंजनात पुढचा आ हा स्वर मिसळला. अहम आदिश्च, अहम आदिः आणि आदिः अधिक च विसर्गाचा श झालेला आहे आणि मागच्या म या व्यंजनात पुढचा आ हा स्वर मिसळलेला आहे. तसंच भूतानाम अंतः, म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला आणि अंतः एव इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. मी आत्मा आत्मन अनंत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. आत्मा गुडाकेश गुडाकेश पुल्लिंगी संबोधन एक वचन अर्जुन. गुडाकेश हा समास आपण पहिल्या अध्यायातच पाहिला होता. गुडाकाया हा ईश, हा गुडाका म्हणजे झोप, निद्रेचा स्वामी तो गुडाकेश. षष्ठी तत्पुरुष समास आहे. सर्वभूताशय स्थित, सर्वभूताशय स्थित पुल्लिंगी प्रथमा एक वचन. विशेषणे अहमच. सर्वभूताशये स्थितः सप्तमी तत्पुरुष. सर्वभूतानाम आशयः षष्ठी तत्पुरुष. सर्व भूतांमध्ये असणारा. आणि सर्वाणी भूतानी कर्मधारय समास. आदिः आदि विशेषणे पुल्लिंगी प्रथमा एक वचन. सुरुवात किंवा आरंभ. च अव्यये आणि या अर्थी. मध्यम मध्य नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. भूतानाम भूत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. अंतः अंत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. एव अव्यये च या अर्थी. आता इथं कुठेही क्रियापद आलेलं नाहीये. अस्मी हे क्रियापद आपण तिथं पदर्थ घ्यायचंय. अहम अस्मी मी आहे. अहम आत्मा मी आत्मा आहे. हे गुडाकेश, हे अर्जुन, अहम सर्वभूताशय स्थितः आत्मा अस्मी. मी सर्व प्राणी मात्रांमध्ये स्थित असलेला आत्मा आहे. अहम आदिः मीच आरंभ आहे. अहम मध्यम मीच मध्यही आहे. आणि भूतानाम अंतः एव आणि प्राणी मात्रांचा शेवटही मीच आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे गुडाकेश, अहम सर्वभूताशय स्थितः आत्मा अस्मी. अहम भूतानाम आदिः च मध्यम च अंतः एव च अस्मी. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे. भगवंतांनी 9व्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं होतं की मनमना भवमद भक्तो मध्याजीमाम नमस्करो. आता मन ईश्वरमय करायचं तर ईश्वराचे स्वरूप कसे आहे ते समजलं पाहिजे. पण भगवंत तर सांगत आहेत की माझे स्वरूप देव ऋषी वगैरे नाही, कळत नाही. मग ईश्वराचे स्वरूप कसे आहे हे भगवंतांशिवाय सांगणार तरी कोण? ईश्वराचं स्वरूप कळलं की त्याचं सतत चिंतन करणं सोपं होईल. म्हणून अर्जुनाने भगवंतांना विस्तरैनात मनोयोगम विभूतींच्या जनार्दन असं म्हणून आपल्या विभूती व योग विस्ताराने सांगावयास सांगितलं होतं. 7व्या श्लोकात भगवंत म्हणाले होते की एताम विभूतीम योगम च मम यो वेत्ती तत्वतः. माझ्या या विभूती व योग जो तत्वतः जाणतो तो अविचलित योगाने म्हणजेच भक्ती योगाने परमात्म्याशी युक्त होतो. विभूती म्हणजे विस्तार आणि योग म्हणजे जगदरूपाशी ऐक्य किंवा परमात्म्याचे विविध गुण अंगी असणारी व्यक्ती. हाच संदर्भ लक्षात घेऊन येथे अर्जुनाने भगवंतांना विभूती व योग विचारलेला आहे. त्यानुसार भगवंतांनी विभूती सांगण्यास सुरुवात केली. पहिली विभूती सांगितली सर्व प्राणी मात्रातील अंतरात्मा. या श्लोकात मी सर्व प्राणी मात्रातील आत्मा आहे असं म्हणून आपली सर्वात्मकता दर्शवली आहे. श्वेताश्वेतर उपनिषदात म्हटलं आहे की एको देवो सर्व भूतेषु गूढ सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्व भूताधिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. एकच देव सर्व प्राणी मात्रांच्या हृदयरूपी गुहेमध्ये लपलेला आहे.
तो सर्वव्यापी व सर्व प्राणी मात्रांचा अंतरात्मा आहे. तोच कर्मानुसार फळ देणारा, सर्व प्राण्यांचे निवासस्थान, सर्वांचा साक्षी, चेतना प्रदान करणारा, निर्लेप व गुणांच्या अतीत असणारा आहे. भगवंत तीच गोष्ट येथे सांगत आहेत की मी सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. दुसरी विभूती सांगितली सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत. परमात्मा जरी सर्व भूतांचा अंतरात्मा असला तरी असे अभेद चिंतन सर्वांना शक्य नाही. म्हणून पुढे भगवंत सांगत आहेत की मी सर्वांचा उत्पत्ती, स्थिती आणि लय करता आहे. त्या कार्यावरून त्याचं स्वरूप जाणून घ्या. श्लोक 21. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. पदच्छेद. आदित्यानाम अहम विष्णुः ज्योतिषां रविः अंशुमान् मरीचिः मरुताम अस्मि नक्षत्राणाम अहम शशी. इथं संधी कुठले आलेत? आदित्यानामहम, म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. विष्णुर ज्योतिषाम, विष्णुः ज्योतिषाम, विसर्गाचा र झालेला आहे. तसंच रवी अंशुमान, रवी ही अंशुमान, विसर्गाचा र झालेला आहे. मरीचिर मरुताम अस्मी, इथंही विसर्गाचा र झालेला आहे. मरीचिर मरुताम आणि मरुताम अस्मी, म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. तसंच नक्षत्राणाम अहम शशी, नक्षत्राणाम, म या व्यंजनात पुढचा अ हा स्वर मिसळलेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. आदित्यानाम, आदित्य पुल्लिंगी, षष्ठी बहुवचन. आदित्य म्हणजे सूर्य. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. विष्णुः, विष्णू पुल्लिंगी प्रथमा एक वचन. ज्योतिषाम, ज्योतिष सकारांत नपुसकलिंगी, षष्ठी बहुवचन. रवी ही, रवी ह्रस्व इकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन सूर्य. अंशुमान, अंशुमत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. अंशुमत शब्द कसा बनला? अंशवः सन्ति अस्य इति अंशुमत. अंशु म्हणजे किरण, ज्याच्याकडे किरण आहे तो किरणाने युक्त, या अर्थी मत प्रत्यय लागला. मरीची ही, मरीची ह्रस्व इकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. मरुताम, मरुत तकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. अस्मी, अस दुसरा गण परस्मैपद पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. नक्षत्राणाम, नक्षत्र नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन. नक्षत्रांचा. नक्षत्र हा सामासिक शब्द आहे. न क्षरती इति नक्षत्रम, उपपद तत्पुरुष. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. शशी, शशीन इनंत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. शशीन म्हणजे चंद्र. अस्मी हे क्रियापदाच्या मध्ये आलेले आहे. अहम आदित्यानाम विष्णुः अस्मी ज्योतिषाम अंशुमान रवीही अस्मी. आदित्य एकंदर 12 आहेत. त्या 12 आदित्यामध्ये मी विष्णू आहे असं भगवंत सांगते. ज्योतिषाम अंशुमान रवीही अस्मी. ज्योतिष म्हणजे प्रकाशमान, प्रकाशमान पदार्थांमध्ये किरणवान रवी असा मी आहे. मरुताम, मरीचीही अस्मी. मरुत गणांपैकी मरीची मी आहे. आणि नक्षत्राणाम अहम शशी, सर्व नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. आदित्यानाम अहम विष्णुः ज्योतिषाम अंशुमान रविः मरुताम मरीचिही अस्मी नक्षत्राणाम अहम शशी अस्मी. 12 आदित्यामध्ये मी विष्णू आहे. प्रकाशमान पदार्थामध्ये मी किरणवान रवी आहे. मरुदगणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. आदित्यानाम अहम विष्णुः असं भगवंत म्हणतात. आदित्य म्हणजे अदितीचे पुत्र. आदित्य 12 सांगितलेले आहेत. अंशुमान, अर्यमा, इंद्र, विष्णू, त्वष्टा, धाता, पूषण, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि सविता ही नावे वेदकालीन आहेत. 12 सूर्य नमस्कारांमध्ये यातील 3-4च नावे आहेत. विष्णू पुराणानुसार विष्णू हा एक आदित्य आहे. विष्णू हा गुण, शक्ती, प्रभाव व सामर्थ्यामध्ये सर्व आदित्यात श्रेष्ठ असल्यामुळं भगवंतांची विभूती आहे. पुढे सांगितले ज्योतिषाम रवी अंशुमान. विश्वामध्ये चंद्र, सूर्य, तारे, विद्युल्लता व अग्नी हे 5 ऊर्जा स्रोत आहेत. यातील सूर्य हा सर्वांमध्ये दैदिप्यमान असणारा ऊर्जा स्रोत आहे.
मनुष्य जीवनामध्ये ऊर्जेच्या जोरावरच वेगवेगळ्या कृती करू शकतो. पृथ्वीवरील सर्व जीवनाचा ऊर्जा स्रोत सूर्य आहे. सूर्य आपली ऊर्जा सर्वांना सारखीच देत असला तरी प्रत्येक प्राणीमात्राची ती ऊर्जा मिळवण्याची व व्यक्त करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार ज्यामध्ये ही शक्ती अधिक आहे तो श्रेष्ठ ठरतो. त्या सूर्यालाही ऊर्जा देणारा अनंत ऊर्जा सागरास ज्ञानदेव चित्सूर्य असं म्हणतात. त्या चित्सूर्यालाच गीता परम आत्मा असं म्हणते. पुढची विभूती सांगितली मरीचिर मरुतामस्मी. मरुद्गण हे 49 आहेत. त्यातील मरीची ही परमात्म्याची विभूती आहे. कारण ऋग्वेदानुसार मरीची त्या 49 मरुद्गणांमध्ये प्रमुख आहे. पुढची विभूती सांगितली नक्षत्राणाम अहम शशी. एकंदर 27 नक्षत्र आहेत आणि त्या सर्वांचा अधिपती आहे चंद्र. रात्रीच्या वेळी शांत प्रकाश देणारा चंद्र ही भगवंतांची विभूती आहे. श्लोक 22. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. पदच्छेदः वेदानां सामवेदः अस्मि देवानां अस्मि वासवः इंद्रियाणां मनः च अस्मि भूतानां अस्मि चेतना. अस्मि हे क्रियापद आहे. आता इथून पुढच्या सगळ्या श्लोकामध्ये अस्मि हे क्रियापद येणार आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. वेदानाम वेद पुल्लिंगी षष्ठी बहुवचन वेद. सामवेदः सामवेद पुल्लिंगी प्रथमा एकवचन सामवेद. अस्मि अस दुसरा गण परस्मै पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एकवचन आहे. देवानाम देव पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. वासवः वासव पुल्लिंगी प्रथमा एकवचन. वासव म्हणजे इंद्र. इंद्रियाणाम इंद्रिय नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन. मनः मनस सकारांत नपुसकलिंगी प्रथमा एकवचन. भूतानाम भूत नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन प्राणीमात्र. चेतना चेतना स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. इथं क्रियापदाला आहे अस्मि. अहम अस्मि मी आहे. कोण? वेदानाम सामवेदः अस्मि. मी वेदामध्ये सामवेद हा मी आहे. देवानाम अस्मि वासवः. वासव म्हणजे इंद्र. मी देवामध्ये इंद्र मी आहे. इंद्रियाणाम मनः च अस्मि. सर्व इंद्रियामध्ये मन मी आहे. आणि भूतानाम अस्मि चेतना. सर्व प्राणी मात्रांमध्ये चेतना म्हणजे चैतन्य शक्ती जी आहे ती मी आहे. इथून पुढे विभूतींचं व योगाचं सरमिसळ वर्णन सुरू आहे. काही विभूतींची म्हणजे विस्ताराची उदाहरणं आहेत तर काही योगाची म्हणजे व्यक्तिमात्रात असणाऱ्या या दैवी गुणांची उदाहरणं आहेत. भगवंत सांगतात की वेदामध्ये सामवेद, देवामध्ये इंद्र, इंद्रियामध्ये मन आणि प्राणीमात्रांच्या ठिकाणी चैतन्य म्हणजे परमात्मा मी आहे. वेदानाम सामवेदोस्मी. 3 वेदांमध्ये परंपरेने ऋग्वेदाला प्राधान्य दिलेलं आहे. सामवेदात मूळ मंत्र ऋग्वेदातूनच घेतलेले आहेत. हे मंत्र गाण्यास योग्य असे आहेत. भक्ती मार्गात गानाला महत्व दिलेलं आहे कारण गायनात मन परमात्म्याशी लवकर एकरूप होते. म्हणून भगवंत येथे सामवेद ही आपली विभूती आहे असं म्हणत आहेत. सामवेदातील मंत्र हे यज्ञाच्या वेळी सोमवल्लीपासून सोमरस काढताना म्हटले जात असत. सामन म्हणजे शांती मंत्र. हे जणू काही शांती मंत्र आहेत. पुढे म्हटलंय देवानाम अस्मि वासवः. सर्व देवांचा इंद्र हा नियामक आहे. त्याची शक्ती आणि सामर्थ्य हे सर्व दैवतांमध्ये विशेष असल्यामुळं ते परमात्म्याची विभूती आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मि. 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आणि मन असा 11 इंद्रियांचा समूह आहे. मन हे उभयात्मक इंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. नुसती ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय असून उपयोग होत नाही तर त्यांच्यात समन्वय हे घडून यावा लागतो आणि हे सर्व कार्य मनामुळे होतं. म्हणून मन ही भगवंतांची विभूती आहे. भूतानाम अस्मि चेतना. सर्व प्राणी मात्रातील चेतना परमात्माचे कारण त्याशिवाय प्राणी मात्रांना आपलं कार्य करताच येणार नाही. चेतना शब्दाचे चैतन्य, प्राणांची हालचाल, बुद्धीत पडलेले आत्मतत्वाचे प्रतिबिंब असे विविध अर्थ टीकाकारांनी दिले आहेत. उपनिषदात म्हटलं आहे की तत्सृष्ट्वा तदैवानुप्राविशत म्हणजे जगाची निर्मिती करून ब्रह्म किंवा ईश्वरानं त्या भौतिक सृष्टीत प्राणरूपाने प्रवेश केला
त्यामुळे भौतिक जगात चैतन्य निर्माण झालं. म्हणून चेतना म्हणजे प्राणांची हालचाल असा टिळकांनी दिलेला अर्थ योग्य वाटतो. प्राणांच्या हालचालीमुळेच देहातील चैतन्याचा प्रत्यय येतो. आता या पुढील श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. हरि ओम तत्सत.